हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल द फॅमिली जर्नी। आज शनिवार सुट्टीचा वार असल्यामुळे आम्ही पुण्यातील गणपती पाहण्याचा निर्णय घेतला। त्यात आम्ही मानाचे 5 गणपती व इतर थोडे गणपती एक्सप्लोर केले। स्टे ट्यून। Please subscribe and press bell icon to watch new videos. Thank you. रस्त्यामध्ये आम्हाला लहान मुलांचे भजन चालू असल्याचे पाहायला मिळाले। मग काय आम्ही तिथे थांबलो आणि त्यांचे भजन टिपण्याचा प्रयत्न केला। हा सुंदर उपक्रम नवकिरण तरुण मंडळ यांनी आयोजित केला होता। यांनी अखंड हरिनाम सप्ताह, भव्य कीर्तन महोत्सव आयोजित केला होता। तसेच अन्नदान महोत्सवही त्यांनी आयोजित केला होता। हल्ली डिजिटल स्थळावर नाचून दुर्गुस करण्यापेक्षा व पैशाचा उपयोग करण्यापेक्षा असे छोटे कार्यक्रम आयोजित केलेले खूप चांगलं। या दादांच्या मांडीवर बसलेला छोटा मुलगा आणि छोटे महाराज खूप सुंदर गायन करत होते। लहान मुलं तिथूनच शिकतात। आपण जर डीजे नंतर केले तर ते शिकतील व आपण छान कार्यक्रम आयोजित केले तर त्यातून त्यांच्यावर छान संस्कार होते आणि येणाऱ्या पिढीमध्ये एक आदर्श पिढी घडेल। त्यानंतर आम्ही पुढे मानाच्या पहिल्या गणपतीला दर्शन घ्यायचे ठरवले आणि आम्ही पोचलो मानाचा पहिला कसबा गणपती जवळ। शनिवार सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी कमी असल्याचे वाटले होते, पण लोकांनी दर्शनासाठी खूप गर्दी केली होती। ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी रांग लावली होती। आम्ही त्या रांगेत जाऊन उभे राहिलो। भली मोठी रांग पाहून आता आपल्याला दर्शन काय अर्धा तास होत नाही असे वाटले, पण अगदी 10 ते 15 मिनिटात आमचे दर्शन झाले। मंडळाने खूप छान नियोजन केले होते। 10 मिनिटे लाईन मध्ये उभे राहिल्यानंतर आम्ही फायनली गणपती मंडपात पोहोचलो होतो। अष्टविनायकापैकी एका गणपतीची श्री पालीचे बल्लाळेश्वर या मंदिराची प्रतिकृती या मंडळाने यावर्षी उभारली होती। या मूर्तीची स्थापना 1893 मध्ये झाली। ही मूर्ती स्वयंनिर्मित असल्याचे मानले जाते आणि ती मुळात तांदळाच्या दाण्या एवढी होती, परंतु आता लाल चंदनाच्या थरामुळे ती मोठी झाली आहे। ठकातील इंडियेतून आलेल्या ब्राह्मणांच्या 8 कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने कसबा गणपती स्थापन केला। येथे पालखीमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली होती। या मूर्तीचे दर्शन घेऊन सर्व भाविक बाहेर पडत होते। शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांनी या कसबा गणपतीचे देऊळ बांधले। हे ते देऊळ। हा गणपती एक दगडी गाभाऱ्यात असून तांदळाच्या स्वरूपात आहे। तांदळाच्या म्हणजे हातपाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती। पुणे शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे एकमेव देऊळ असावे। माता जिजाबाई आणि गणेश भक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसार जमीन खाल्ल्यावर ही मूर्ती सापडली अशी आख्यायिका आहे। गणपतीच्या या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवले आहेत। शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत, म्हणून या गणपतीला जयती गणपती असे म्हणतात। त्यानंतर आम्ही आमचा मोर्चा भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या दर्शनासाठी वळवला। भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या बाहेरच श्री गणेश आझाद मंडळाची कमळामध्ये बसलेली छान सुंदर मूर्ती आम्हाला दिसली। त्या मूर्तीचे दर्शन करून आम्ही भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये उभे राहिलो।
या मंडळाचे विश्वस्त ऑक्सिरीज ग्रुपचे ओनर मान्य श्री पुनीत बालन हे आहेत. असुराचा वध करणारी गणपती बाप्पांची मूर्ती होती. 2025 हे वर्ष 134वे वर्ष आहे जेव्हापासून हिंदुस्थानात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. भाऊसाहेब रंगारी मंडळाचा असा दावा आहे की सर्वप्रथम 1892 पासून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. या मंडळातर्फे फ्री हेल्थ चेकअपची सोय करण्यात आली होती आणि भरपूर लोक आपल्या हेल्थ चेकअपचे ब्लड सॅम्पल देत होते. त्यानंतर आम्ही दगडूशेठ हलवाईला जायला निघालो. त्यांनी खूप भव्य दिव्य असा दरवर्षीप्रमाणे सेटअप केला होता. ही भव्य कमान त्यानंतर आम्ही मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम या मंडळाकडे जाण्यासाठी निघालो. वाटेमध्ये आम्हाला हे नंदीवाले भेटले. हे चेहऱ्यावरून लोकांना भविष्य सांगत होते. यांना कोणी पाहिलं नक्कीच कमेंट करून सांगा. त्यानंतर आम्ही पोहोचलो गुरुजी तालीम सार्वजनिक गणेश मंडळापाशी. या मंडळाला मानाच्या 5 गणपतीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत तिसरे मानाचे स्थान आहे. पुणे शहराच्या इतिहासात हिंदू आणि मुस्लिम ऐक्य यासाठी प्रोत्साहन देणारे हा गणपती असल्याने याला मानाचे तिसरे स्थान देण्यात आले आहे. कुस्तीच्या आखाड्यातील सदस्यांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव आहे. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वीचा हा गणपती आहे असे मानले जाते. 1887 साली भिकू शिंदे, शेख कासम वल्लाद, नानासाहेब खाजगेवाले यांनी हा उत्सव साजरा केला.
तेथून पुढे आम्ही मानाचा चौथा गणपती पाहण्यासाठी निघालो. वाटेमध्ये आम्हाला हे सुंदर गणेशोत्सव मंडळ भेटले. त्यांनी खूपच भव्य दिव्य आणि छान देखावा साकारला होता. त्यानंतर आम्ही गौराईसाठी थोडे दागिने घेतले. गर्दीमध्ये चालून थकवा आल्यामुळे एनर्जी बूस्ट करण्यासाठी आम्ही थोडा उसाचा रस प्यायलो. त्यानंतर आम्ही पोचलो पुण्याच्या 5 मानाच्या गणपतीपैकी 4थ्या नंबरच्या गणपती श्री तुळशीबाग गणपती पाशी. तुळशीबाग गणपतीची स्थापना 1901 साली झाली होती. तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाद्वारे याची स्थापना करण्यात आली होती. तो त्याचा उंच मूर्तीसाठी आणि भव्य देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. हा गणपती तुळशीबागेतील मध्यवर्ती ठिकाण असून तो महिलांसाठी खरेदीची एक लोकप्रिय ठिकाण आहे. 1975 साली पहिल्यांदा फायबरची गणेश मूर्ती स्थापित करण्याचा मान तुळशीबाग मंडळाला मिळाला. राधाकृष्णाचे फोटो तसेच झाडावर मोर तसेच बासरी असा सुंदर देखावा या मंडळाने साकारला होता. तेरा फूट उंचीची ही गणेश मूर्ती अतिशय आकर्षक आणि मनोवेधक होती. या गणपतीला 80 किलो वजनाचे चांदीचे आभूषणे आहेत. त्यानंतर आम्ही मानाचा दुसरा गणपती पाहण्यासाठी निघालो. लोकांनी गणेशोत्सवाचे सर्व गणपती पाहण्यासाठी खूपच गर्दी केली होती. तसेच सर्व लोक आपल्या गौराईसाठी दागिने व विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू घेत होते. वाटेमध्ये आम्हाला हे सुंदर मंडळ व त्याचा देखावा पाहायला मिळाला. तांबडी जोगेश्वरी हे पुणे शहराची ग्रामदेवी कुलदैवत मानली जाणारी देवी दुर्गेचे मंदिर आहे. तेथे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी गणेशोत्सवाच्या शेवटी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते आणि त्यानंतरच्या वर्षी पुन्हा स्थापना केली जाते. जर हे मंदिर 15व्या शतकाच्या बांधले गेले असले तरी दुर्गा देवीची मूर्ती अजूनही शाबूत आहे. 2000 पर्यंत मंदिरात गणेश मूर्ती स्थापना करण्यात आली होती. 2000 पासून मंदिर समोर एक वेगळा पंडाला उभारण्यात येतो. चांदीच्या घुमटामध्ये तांबडी जोगेश्वरी गणपतीची स्थापना केली जाते.
वाटेमध्ये लागणाऱ्या गणपती बाप्पांचे दर्शन घेत आम्ही पुढे चालत राहिलो. त्यानंतर आम्ही पोचलो मानाचा 5वा आणि शेवटचा गणपती पाहण्यासाठी. मानाचा 5वा गणपती नारायणपेठ पुणे येथे आहे. केसरीवाडा गणपती हा पुण्यातील 5वा आदरणीय गणपती आहे. 1894 मध्ये स्थापन झाल्यापासून केसरी ट्रस्टचा गणेशोत्सव कुमठेकर रोडवरील विंचुरकर वाडा येथे आयोजित केला जात असे, जे त्यावेळी टिळकांचे वडिलोपार्जित घर होते. त्यानंतर 1905 मध्ये तो गायकवाडवाडा येथे हलवण्यात आला, जो सध्या केसरीवाडा म्हणून ओळखला जातो. केसरी ट्रस्टचे अध्यक्ष श्री दीपक टिळकर हे आहेत. हे मंडळ सजावटीसाठी कमी खर्च करते व लोकांना एकत्र आणणारे व्याख्याने, स्पर्धा आणि विविध हेल्थ कॅम्प अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर लक्ष केंद्रित करते. बाळ गंगाधर टिळकांनी हा उत्सव सुरू करण्यामागचे मुख्य कारण कदाचित हेच असावे. सध्याचा केसरीवाडा हे मूळतः बडोद्याचे गायकवाड यांनी बांधले होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी 1905 मध्ये हा वाडा सयाजीराव गायकवाड यांच्याकडून विकत घेतला आणि येथेच केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे कार्यालय स्थापन केले. लोकमान्य टिळकांची व्याख्याने येथेच होत असत. केसरीवाड्यातील गणपतीचे दर्शन करून आम्ही आमचा पुढील प्रवास करण्यास सुरुवात केली. या मंडळांनी लोकांसाठी फ्री मेडिकल कॅम्पचे नियोजन केले होते. यानंतर वाटेमध्ये आम्ही भोलेनाथ मित्र मंडळाचा देखावा पाहण्यासाठी गेलो. या मंडळाने केदारनाथाची प्रतिकृती उभारली होती. छान नंदी, नंतर हे त्रिशूळ असा सुंदर देखावा यांनी उभा केला होता. तुम्हाला हा देखावा कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा.
भरत मित्र मंडळ दिसले यांनी यावर्षी भूत बंगला नंबर 525 याची प्रतिकृती साकारली होती आणि हे खूपच व्हायरल झाले होते. त्यानंतर आम्ही पोहोचलो छत्रपती राजा मित्र मंडळ येथे. हे मंडळ महाराष्ट्रातील आणि विशेषतः पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित मंडळापैकी एक आहे. या मंडळाच्या गणपतीची मूर्तीची निर्मिती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी केली होती. हे मंडळ दरवर्षी गणेशोत्सवा दरम्यान सादर करत असलेल्या विविध आणि सुंदर देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे या मंडळाचा उत्सव आजपर्यंत अव्याहतपणे सुरू आहे. हे मंडळ दरवर्षी गणेशोत्सवात आकर्षक आणि नाविन्यपूर्ण देखावे साकारते, जसे की 2011 मध्ये दुर्गान्या मंदिराचा देखावा आणि 2024 मध्ये अमृतसर मंदिराचा देखावा यांनी साकारला होता. त्यानंतर रस्त्यामध्ये आम्हाला जुडिओ दिसले. तेथे जाऊन आम्ही थोडी शॉपिंग केली. त्यानंतर वाटेमध्ये आम्हाला आणखीन एक मंडळ दिसले. त्यांनी यावर्षी कोणार्क मंदिराची प्रतिकृती साकारली होती आणि ते पाहायला खूपच छान वाटत होते. गणपती पाहून थकल्यानंतर आम्ही पेट पूजा करण्यासाठी पुण्यातील डेक्कन जवळील मुरलीधर मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आज शनिवार असल्यामुळे आम्हाला आळूचं फतफत व मसाले भात खाण्यास मिळाला. येथे थाळी सिस्टीम आहे व जेवण खूप अप्रतिम आहे. आज मेनू मध्ये छोले, बटाट्याची भाजी, आळूचं फतफत, डाळ, साधा भात, मसाले भात, फुलके, ढोकळा आणि ताक, दही, पापड असे पदार्थ होते. कानाने त्याचा फेवरेट ढोकळ्यावर यथेच्छ ताव मारला. आम्ही थाळी वाढून झाल्यानंतर यथेच्छ भोजन केले. जेवण खूपच सात्विक होते. ही अशी त्यांची 210 रुपयाला फुल अनलिमिटेड थाळी होती. त्यात फक्त दही, ताक, पापड लिमिटेड होते. आळूचं फतफत एवढं छान झालं होतं की मी ते 2 ते 3 वेळेस घेतले. साधा वाफळलेला भात, त्यावर तुपाची धार व वरण खूपच सुरेख कॉम्बिनेशन
स्वीट काही नसल्याने आम्ही फ्रूट कस्टर्ड मागवले. तेही खूप छान होते. कानाने ते खूप आवडीने खाल्ले. फ्रूट कस्टर्ड खाऊन काना खूपच खुश झाला. आम्हाला हत्ती गणपती मंडळ दिसले. त्यांनी यंदा दहीहंडी बोलणाऱ्या स्टॅच्यूचा देखावा उभारला होता. तो खूपच सुंदर होता. अशा प्रकारे आम्ही आमच्या आयुष्यातील आणखी एक दिवस अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न केला. शेवटी काय तर रात्री त्या फक्त आठवणीत. तुम्हाला हा मानाच्या 5 गणपतींचा व्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.